मम्मी साहेब म्हणी तुला नाही तर खायला लागतं काही कामधंदे बघ. ते शेतकऱ्याचे पोर बघ एकदा किती काम करते आणि भाकर चटणी खात्या आणि तू एक तुला ना बारी बारीक खायला लागतं त्या पोरांचं जीवन बघ. म्हटलं बरं सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. गौरव आपला मित्र आहे शेतकरीचे, मग काय गेलो त्याच्या सोबत. मम्मी साहेब भूषण बिकेला बोलली आहे शेतकऱ्याच्या पोरांचं जीवन खूप कठीण आहे. ते खरं आहे की खोटं तेच बघायला भूषण बिके आज आला होता. गुणगुण गुणगुण करत करत आलो भाऊ गौऱ्याच्या मळ्यामध्ये. भूषण बिकेना पहिल्यांदा अशा ठिकाणी आला होता. या तारींचे काय गचगचे काय माहिती. मम्मीचे ना तोंडून ऐकले होते की शेतकऱ्यांच्या पोरांना बाहेर देतात. अरे ते तर खरंच निघालं ना रे. अक्षरशः आज डोळ्यांनी बघितलं. भूषण बिकेला ते सोपं वाटत होतं. गौरवला म्हटलं एकदा मला पण देऊन बघायचे ते बारे. बिकेची लय गचगचे भाऊ. पावड हातात घेतलं नाही तर उलटे होऊन पडलं असतं. हे बोकन तरी सावरलं भाऊ. मग काय बिलगलो. पाण्यामध्ये उतरल्यानंतर काही जमाना ना डोकं डायरेक्ट हँग होऊन गेलं. म्हटलं आता काय करावं बा. मग काय पावड दिलं फेकून हाताने माती घेतली. ते बांध तुटून गेला होता ना तिथं ना माती टाकावं लागल म्हणजे पाणी तिकडे जाणार नाही. त्या बांधाला मोकार माती लावली तरी पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. गौऱ्या मोकार हसत होता. त्याला म्हटलं ए बाबा मिटव हे काय. भूषण बिकेला आता मम्मीचं बोलणं आठवलं. मम्मी बोलती ते खरं आहे भाऊ. शेतकऱ्यांची पोरं लय म्हणजे लय काम करतात. तुम्ही तर लय सुखी आहे. मम्मीने आम्हाला दुकानात जायला सांगितलं तरी आम्हाला कंटाळा येतो. ते आता आम्ही नाही म्हणून मोकळो होतो. पण त्या शेतकऱ्यांच्या पोरांना नाही म्हणता येत नाही ना. त्यांना काम करावंच लागतात. आजपासून ना भूषण बिकेनं मम्मीचं सगळं काम ऐकल भाऊ. खरंच भाऊ आज बिकेला कळालं भाऊ शेतकऱ्याच्या पोरांचं जीवन हे सोपं नसतं खूप अवघड असतं.